काय मंडळी, सकाळची कामं सगळे आवरलेत. आज दुपारचे वाजलेत 3. इकडं बेलाची पण मस्त झोप झालेली आहे आणि लोकेशन तर पडले मगाशी, पण मला थोडंसं झालं लेट जायला. तर काय माहिती काय होते, शुभ्रा घरी येते का मला भेटते बाहेर गेल्यावर. मी चालले बेलाला ठेवून दार लावून घेतलं आणि बघू आता शुभ्रा भेटते का काय करेल. अरे देवा, शुभ्रा तर इथं मला इथंच भेटली. शुभ्रा आली एकटी घरी, बस आली वाटतं लवकर. शुभ्रा घरी आली तर तिला खाऊ घ्यायचा राहिला. म्हणते चल मम्मी आपण परत जाऊ खाऊ घ्यायला. तिचं चॅनल आहे रेसिपी विथ वनिता, नक्की सबस्क्राईब करा. मग आम्ही पायऱ्यांनी नाही गेलो, मग आम्ही गेलो लिफ्टने जरा पटकन जातो. पायऱ्या आमच्या बाजूलाच आहेत जवळ. मग आम्ही गेलो लिफ्टने गेलो, चालत 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 राहिलो. तर इथे वाटतं आमच्या सोसायटीमध्ये लग्न आहे, वाटतं लग्न आहे का हळदी आहे, पण एक माणूस नाही जागेवर, काय माहिती, जाऊ दे. मग गेलो आम्ही चालत चालत मग दुकानामध्ये. मग शुभ्राला विचारलं तुला काय घ्यायचं आहे, तर शुभ्रा म्हणते मला कॅडबरी आणि एक दुसरं काहीच नको मम्मी. मग कॅडबरी घेतली, 2 पोंगा घेतला आणि 2 अंडी घेतली. पैसे दिले. आम्हाला शेजवान चटणी पाहिजे होती, पण शेजवान चटणी त्या काकांकडे नव्हती. मग दुसऱ्या दुकानात गेलो तर शेजवान चटणीचं काही दिसत नाही. तर त्या काकांनी इथं आणून ठेवली, पण तरी शेजवान चटणी घेतली आणि आलो घरी आलो तर बेला परत रुमालावर खेळत बसलो. शुभ्राने तिला दाखवलं खाऊ, तर तिला काही खाऊ द्यायचं नव्हतं आम्हाला, कारण तेलकट आम्ही तिला जास्त देत नाही. मग आला कबीरदादाला बघितला, कबीरदादा पण दिसला, तर मग आली. दात आज मी ओपनच ठेवलं होतं. ओपन ठेवलेलं. मग दादा घ्यायला जातो तर ती कुठं हात लावूनच नाही देत. ते आल्याला पहिले त्याला हातच नाही लावून देत आणि एवढी हे होते, दादा आला पहिले लगेच जातच नाही त्याच्याजवळ. मग कबीरदादाने घेतला झोपून. निस्ती गोल गोल फिरत बसते. इकडं स्विमिंग साफ करायला घेतलेलं आहे, बिचारा साफ करते उन्हातानामध्ये दुपारचे. स्विमिंग पूल साफ झाला आहे. आता इकडे सगळं कामं आवरून मी कपडे घेतले घरात. 4 वाजले, कपडे घेतले. हिला मी खिडकीतून खोललीच नाही, हिला मी ठेवली आतमध्येच, कारण ही ना जरासं कोण दिसलं का लगेच भुकते. मग तिला थोडीशी बाहेर काढली आणि आणली घरामध्ये. चला उद्या भेटू.